स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। शुक्रवार पेठेतील श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रेनिमित्त श्री चौडेश्वरी देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। यात्रेच्या पहिल्या दिवशी महिला भक्तगणांच्या उपस्थितीत श्री ललित सहस्त्रनाम कुंकुमार्चन कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला। या प्रसंगी मोठ्या संख्येनं महिला भक्तगण उपस्थित होत्या। कुंकुमार्चन कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री चौडेश्वरी तोगटवीर देवी मंदिर येथील श्री गोवर्धन मॅकल पुजारी पंतुलू यांनी श्री चौडेश्वरी देवीचं महात्म्य आपल्या वाणीतून भक्तगणांना सांगितलं। संभाजी आरमारनं वासुदेव होनकोंबडे आणि वासंती होनकोंबडे या दिव्यांग दाम्पत्याला छत्रपतींना राज्याभिषेक करण्याचा मान दिला। त्यांच्या हस्ते सुवर्ण मुद्रांनी शिवरायांना राज्याभिषेक करण्यात आला। अखिल भारतीय पद्म ब्राह्मण संघाचे अध्यक्ष पंडित वेणुगोपाल जिल्ला यांच्या नेतृत्वाखाली देवीदास कुरापाटी, देवीदास यंगलदास, मधुसूदन मेरगू, नारायण गद्दे, श्रीनिवास जिल्ला, महादेव तुम्मा, मल्लिकार्जुन पेगड्याल, कालिदास काळपगार, उमेश पेगड्याल या पुरोहित चमूनं सोहळ्याचं विधिवत पौरोहित्य केलं। या प्रसंगी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रकाश डांगे, ॲडव्होकेट महेश जगताप, गजानन जमदाडे, मनीषा महाडिक, कविता मराड, प्राजक्ता चव्हाण यांची उपस्थिती होती। गेल्या 35 वर्षांपासून रोड, ब्रिज, डॅम, कॅनॉल आणि इतर सिव्हिल कन्स्ट्रक्शनचा अनुभव असलेल्या ARPI ग्रुपनं या नव्या प्रकल्पाचा शुभारंभ रविवारी 9 जून रोजी सकाळी 11 वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील दहिटणे इथं आयोजित केला आहे। याबाबत अधिक माहिती ARPI कन्स्ट्रक्शनचे प्रमुख राहुल अलगोंडा पाटील यांनी दिली। विमानतळ परिसरातील कस्तुरबा नगर येथील सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठाला सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट देऊन मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद अप्पाजी आणि मठाचे मठाधिपती श्री अभिनव शिवपुत्र अप्पाजी यांचे शुभाशीर्वाद घेतले। दरम्यान लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अप्पाजींचे आशीर्वाद घेतले होते। त्यावेळी ईश्वरानंद अप्पाजी यांनी आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असे संकेत दिले होते। त्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली। या प्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी, महादेव कोगनुरे आदींची उपस्थिती होती। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली। सोलापूर लोकसभा मतदारसंघात दिनांक 7 मे रोजी मतदान पार पडलं होतं। मतदानाच्या दिवशी मतदार यादीतील घोळ समोर आला होता। अनेकांची नावं मतदार यादीतून गायब झाली होती, तर काही जणांची नावं जिवंत असताना मयत म्हणून वगळण्यात आली होती। निवडणूक आयोगाच्या कामकाजावर त्यावेळी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता। नावं वगळल्यानं अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता। शहरी भागात मतदार यादीत नावं गायब होण्याचा प्रकार जास्त दिसून आला। दरम्यान शुक्रवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्यांची नावं मतदार यादीतून गायब झाली होती त्यांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर फॉर्म नंबर 6 भरून आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी असं आवाहन करताना भविष्यात यासाठी मोहीम हाती घेणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले। लोकमंगल बँक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कर्ज घेण्यास इच्छुक असणाऱ्या लाभार्थ्यांची बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद बैठक घेण्यात आली। या प्रसंगी बँकेचे संचालक सिद्धार्थ सरजे यांनी प्रास्ताविक केलं। यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी मार्गदर्शन केलं। या संवाद बैठकीला बँकेचे संचालक प्रल्हाद कांबळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस यांच्यासह बँकेचे इतर अधिकारी, कर्मचारी, ग्राहक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बँकेचे अधिकारी सुदन सुरवसे यांनी केलं।
सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती की कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीला गेलेली मोटारसायकल एक इसम 3 रस्ता चौक पंढरपूर इथं विकण्यासाठी येणार आहे। तो अंगानं जाड असून त्याच्या अंगावर फिकट गुलाबी रंगाचा शर्ट आणि काळपट रंगाची पॅन्ट आहे। याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं संबंधित ठिकाणी सापळा रचून त्या इसमाला ताब्यात घेतलं। त्याची सखोल चौकशी केली असता संबंधित मोटारसायकल कुर्डुवाडी इथून चोरल्याची त्यानं कबुली दिली। तसंच त्यानं सोलापूर, अहमदनगर, पुणे, धाराशिव आणि कोल्हापूर इथून चोरलेल्या एकूण 14 मोटारसायकली त्याच्या घराच्या पाठीमागील पडक्या जागेत लपून ठेवलेल्या हस्तगत करण्यात आल्या। अशा प्रकारे 4,90,000 रुपये किमतीच्या 15 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स।